मुंबईतील घरांच्या किमती, घरांचं भाडं, प्रवास खर्च आणि रोजचं खाणं पिणं या निकषावर मुंबई आणि दिल्ली या दोन्ही महानगरांमधील राहणीमान महागले. मार्च 2026च्या आकडेवारीनुसार भारतात कुणाही एकट्या माणसाला जगण्यासाठी महिन्याला 27,300 रुपये लागतात, तर एका चौकोनी कुटुंबाचा हाच खर्च सरासरी 98,000 रुपयांवर जातो. केवळ घर भाड्यांमुळे राहणीमानाच्या दरात आणि खर्चात मुंबई देशात आघाडीवर आहे. मुंबईचा विकास हा झपाट्याने होतोय, मात्र तितक्याच पद्धतीने जी महागाई आहे ती वाढताना आपल्याला पाहायला मिळते. अनेक वर्षातली जर आकडा बघितला तर तो झपाट्याने वाढताना आपल्याला पाहायला मिळते. सर्वसामान्य खरं तर सर्वसामान्य याच्या झळा बघतायत. एक छोटं व्यवसाय आहे, त्या व्यवसायाला काय नेमका खर्च लागतो किंवा गेल्या 5 वर्षापूर्वी नेमका काय खर्च होता हे आपण जाणून घेणार आहोत. तर काय कशी एक थाळी पडते ह्याच्यावर? ही आता सध्या 80 रुपये थाळी चालू आहे. याच्या आधी आपल्याकडं 60 रुपये 70 रुपये थाळी होती. जसं जसं बाजारात महागाई वाढते तसं 10,000 रुपयाकडे पण महाग होत चाललंय सगळं. संपूर्ण म्हणजे सिलेंडर पासून असू दे किंवा गॅस, हे घरातलं लागणार रेशनचं सगळं सामान सगळं हळूहळू थोडं महाग होत चाललंयच. त्या हिशोबाने आम्हाला पण नाही त्याने 10-20 रुपये वाढवावे लागतात. पण महागडं शहर मुंबई असं प्रामुख्याने उल्लेख होताना आता पाहायला मिळत आहे. विकास होतोय मात्र संपूर्ण क्षेत्रात, म्हणजे घर भाड्यापासून घर विक्री घेईपर्यंत, खरेदी करेपर्यंत संपूर्णच गोष्टी मागतात. तुम्हाला नेमका गेल्या अनेक वर्षात मुंबई म्हणून काय फटका बसला मुंबईकर? असं एखाद्या गोष्टी सांगता येत नाही. सगळ्या गोष्टींमध्ये महागाई होत चालले. घरापासून म्हणा किंवा खाण्यापासून कपड्यापासून सगळ्याच गोष्टी महाग होत चालल्यातच. अजून काय नाही. नक्कीच. आता तुम्ही मुंबईत राहता, हो. काय नेमके बदल वाटले तुम्हाला इतक्या दिवसात? बदल म्हणजे भरपूरच बदल झालाय. महागाई तर एकदम जगाच्या वेगळीच झाली आणि सरकारने जे मदत कार्य करायचं सोडून ते केलेलं नाहीये. आज साधारण व्यक्ती बघा, कमी जो मिडल क्लास आहे तो गॅस सिलेंडर करता तडपडतोय. हॉटेल्स बंद झालेत, बरोबर आहे, आणि बहुतेक जणांचे कामही सुटलेले आहेत. सरकार काय याच्या मागे निर्णय घेणार हे तुम्ही मला सांगा. पण याच्या अगोदर काय रेट्स होते, किती पट्टीनं रेट्स वाढले असावेत, काय? भरपूर प्रमाणात रेट वाढलेत. आज तेलाचा भाव बघा तुम्ही काय झालाय. सोन्याचा भाव, तेलाचा भाव, सगळेच भाव वाढलेले आहेत. आता साधारण व्यक्ती म्हणजे मिडल क्लास व्यक्ती काय करणार? तर हा संपूर्ण मिडल क्लास व्यक्तींवरती आहे. दादा, तुम्ही मुंबईच्या ती एकंदरीत जर पाहायला गेलं तर संपूर्णच भाव वाढल्याचं खरं तर संपूर्ण नागरिकांमध्ये पाहायला मिळतं. त्याच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या देत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोडी सतीश सोबत नंदकिशोर गावडे, पुढारी न्यूज, मुंबई.